या प्रार्थना समाज आज एकेश्वरी पंथ आहे. हा वेगळा धर्म आहे का ते आपण पाहूया. परंतु हा एकेश्वरी पंथ आहे. परमेश्वर हा एकच आहे आणि तो सगुण आहे, परंतु निराकार आहे. हा प्रार्थना समाजाने स्वीकारलेला धर्म परमेश्वर. एक विचार घेऊन 1870 साली स्थापन झालेल्या पुणे प्रार्थना समाज याबद्दल आज विश्वस्त सेक्रेटरी डॉक्टर दिलीप जोग यांनी सर्वांना याबद्दल माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आजच्या काळामध्ये अतिशय रेलेव्हंट अशी ही संस्था आणि त्याचे विचार मार्गदर्शक आहे तरुण पिढीला, सगळ्यांनाच. आणि जे काय आपल्या समाजामध्ये चाललंय एकंदर धार्मिक गोष्टींविषयी त्या पाहता ह्या व्याख्यानानंतर आपणही त्याच्याशी सहमत व्हाल. तर हे प्रार्थना समाजाला मोठी परंपरा 154 वर्षाची संस्था आहे आणि प्रथम मुंबईमध्ये स्थापना झाली 1867 मध्ये आणि मग पुण्यामध्ये 1870. तर तेव्हापासून आज तागायपर्यंत ही संस्था चालू आहे. हेच मोठं वैशिष्ट्य आहे. सर्व जुन्या संस्थांना पुण्यातल्या खूप प्रॉब्लेम आले, तसेच प्रार्थना समाजालाही आलेले आहेत. परंतु सुदैवाने आमची परिस्थिती त्या मानाने बरी आहे. तर मी सांगेनच जाता जाता सर्व काही इतिहास आणि कुठल्याही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात राजा राममोहन रॉय यांच्या रचनेने होते. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली आणि त्यापासून प्रेरणा घेऊनच प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली. आणि त्याचे प्रणेते म्हणजे या पूर्ण कल्पनेचे जनक किंवा सपोर्टर ज्याला म्हणू आपण, ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. तर रानडे भांडारकर ही जोड गोळीच होती आणि इतक्या गोष्टीमध्ये ते एकत्र काम केलं त्यांनी की जसं सदानंद मोरेंना व्याख्यानासाठी बोलवलं होतं आम्ही, तर त्यांनी हा उल्लेख केला होता की रानडे भांडारकर हे नाव ज्ञानबा तुकाराम हे नावं जशी घेतली जातात तसंच ते घेतलं जातं. तर या दोघांनी ही याला चालना दिली की अशा तऱ्हेचा विचार आपण मांडला पाहिजे आणि वाढवला पाहिजे समाजामध्ये. कारण समाजात ज्या अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती रीतिरिवाज याच्या नावाखाली ज्या चालू आहेत, अनिष्ट गोष्टी चालू आहेत, तिथून समाजाला मुक्त केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी हा प्रार्थना समाजाचा मार्ग सगळ्यांसाठी दिला आणि त्याची मूळ कल्पना ब्राह्मण समाजातूनच घेतलेली होती. परंतु त्यांनी ब्राह्मण समाज नाव दिलं नाही, कारण ब्राह्मण समाज म्हणजे ब्राह्मण समाज असा अर्थ महाराष्ट्रामध्ये लोकांनी काढला असता आणि तसा तो मुळीच नाहीये. सर्वांसाठी तो समाज खुला आहे. म्हणून ते नाव बदलून त्यांनी प्रार्थना समाज असं अगदी समर्पक नाव ठेवलं. प्रार्थनेवर विश्वास असणाऱ्यांचा समुदाय, त्या एकच जो परमेश्वर आहे. आता ही जी कल्पना स्वीकारली गेली ती त्याला पार्श्वभूमी अशी होती की परमहंस सभा नावाची एक सभा मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणजे आपले तरखडकर व्याकरणवाले ते, तर त्यांनी ही सभा काढली होती आणि तिथे चर्चा व्हायची, गुप्त चर्चा व्हायची. कारण त्यावर धर्माविषयी चर्चा करणं खुलेपणाने हे शक्य नव्हतं त्या काळामध्ये. म्हणून गुप्त चर्चा होत असत आणि त्याच्या सदस्यांची नावं सुद्धा गुप्त होती. आणि तिथे धर्म बदलायचा का धर्मात सुधारणा करायच्या अशावर खूप चर्चा तिथे झाल्या आणि शेवटी असं ठरलं त्यांचं की धर्म बदलायची आवश्यकता नाहीये, पण धर्मात सुधारणा केली पाहिजे. आणि हे असं ठरेपर्यंत कोणीतरी ती यादी सदस्यांची प्रस्तुत केली बाहेर आणि मग त्यामुळे त्यांनी सभा समाप्त करून टाकली. हे साधारण 1862 मध्ये घटना घडली. परंतु त्यानंतर त्या सभेचे सदस्य असलेले डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे त्याचे सदस्य नव्हते, पण त्याचे सपोर्टर होते. आणि इतर काही जण भिकोबा दादा चव्हाण अशा सगळ्यांनी आत्माराम पांडुरंग तरखडकर म्हणजे दादोबा पांडुरंगांचे भाऊ डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर अशा काही लोकांनी ठरवलं की नाही, हे विचार महत्वाचे आहेत
आणि ते विचार आपण रुजवले पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी प्रार्थना समाज, मुंबई प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये केली. आणि त्यानंतर लगोलग पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा फ्रेंडली मीटिंग्स अशा होत असत. त्या काही गुप्त नव्हत्या, खुलेपणाने त्या धर्मावर चर्चा होत असत. कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन मिशनरी काम करायला लागले होते महाराष्ट्रामध्ये. आणि लोकांचा ओढा होता ख्रिश्चन धर्माकडे. म्हणजे आपल्याला माहितीये, टिळक, नारायण वामन टिळक हे एक तसं उदाहरण आहे की अनेक लोक ख्रिश्चन व्हायला लागली होती. आणि प्रार्थना समाजाची स्थापना अशा वेळी झाली. आणि ती झाल्यानंतर म्हणजे प्रार्थना समाजाचे अभ्यासक अरुण टिकेकर त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलेलं आहे की प्रार्थना समाजाचं एक महत्वाचं कार्य म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्यांनी लोकांचा लोंढा जो चालला होता ख्रिश्चनिटीकडे तो थोपवण्याचं काम प्रार्थना समाजाने त्यावेळी केलं. कारण प्रार्थना समाज त्याच्यामध्ये कर्मकांड, कर्मधर्म असं काही नाही, मूर्तीपूजा नाही. म्हणजे मूर्तीपूजा हा ईश्वर साधनेचा खरा मार्ग नव्हे असं प्रार्थना समाजाचं मत होतं. आणि विवेकानंदांनी तेच सांगितलंय, अनेक साधू संतांनी तेच सांगितलंय की मूर्तीपूजा ही अध्यात्म मार्गावरची पहिली पायरी आहे. परंतु काय व्हायला लागलंय की लोक त्या पायरीवर अडकून बसतात. आणि मग ती मूर्ती, मग त्या मूर्ती षोडशोपचार पूजा, मग त्याला गंध व्हा, मग त्याला दूध व्हा, मग त्याला आपण पाहतो हे सगळं. आणि किती निरर्थक वाटतं ते. विशेषतः आजच्या तरुण पिढीला हे सगळं निरर्थक वाटतं. हे कशाकरता करायचं. तर हा विचार प्रार्थना समाजाने 150 वर्षापूर्वी केला. आणि मूर्तीपूजा कर्मकांड विरहित शुद्ध धर्म म्हणजे प्रार्थना समाजाचं मानणं. न्यायमूर्ती रानडेंनी भागवत धर्मावरती बरेच व्याख्यानं दिली होती साताऱ्याला. त्यांना भागवत शास्त्रींनी बोलावलं होतं त्यांना आणि त्यांनी ती व्याख्यानं दिली होती. ती सगळी आज आहेत, अवेलेबल आहेत. आणि ती जर आपण पाहिली तर न्यायमूर्तींनी असं स्वच्छ प्रतिपादन केलंय की हा वेगळा धर्म नाही, हा शुद्ध भागवत धर्म आहे. भागवत धर्मातून सुद्धा जे काही कर्मकांड आहे ते काढून टाकलं तर काय उरतं तर प्रार्थना करणं. लोकमान्य टिळकांनी खूप टीका केलेली होती केसरीवरून. खूप, आता टिळकांची भाषा आपल्याला माहितीये, ती भाषा वापरून त्यांनी यथेच्छ समाचार घेतला होता प्रार्थना समाजाच्या स्थापनेचा की हे लोक ख्रिश्चनांसारखं प्रार्थनेला जातात, हातात पुस्तक घेऊन भजनं म्हणतात आणि आपल्या मडमांना घेऊन जातात, तसं हे आपल्या बायकांना घेऊन प्रार्थनेला बसतात. परंतु त्याला अतिशय समर्पक उत्तर डॉक्टर भांडारकरांनी दिलेलं आहे. आणि त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढले. ख्रिश्चॅनिटी काही नाही, त्यांनी हे दाखवून दिलंय की प्रार्थना समाजाचा पाया हा वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि अर्वाचीन संत वाङ्मय, जे ब्राह्मण समाजाला उपलब्ध नव्हतं पण प्रार्थना समाजाला उपलब्ध होतं. तर हा एक फरक आहे ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाज. आर्य समाज पण लोक गल्लत करतात, नाही आर्य समाज आहे का तुमचा, तर आर्य समाज नाही. आर्य समाज हा दयानंद सरस्वतींचा आणि ते वेद प्रामाण्य मानतात, वेद प्रमाण. परंतु जी गोष्ट 10,000 वर्षापूर्वी सांगितली गेली, वेद म्हणा उपनिषद, ती आजच्या काळात आपण जशी तशी स्वीकारायची कशा करता. हे म्हणणं न्यायमूर्तींनी, भांडारकरांनी म्हणलं की प्रत्येक गोष्ट भगवद्गीता तर प्रत्येक वाक्य आज त्याच्यामधलं ग्राह्य नाहीये, आपण धरतही नाही. त्यामुळे एकही ग्रंथ प्रार्थना समाजाने प्रमाण मानला नाही. परंतु प्रार्थना समाजाला जी तात्विक बैठक दिली, ती बैठक देण्याचं काम रानडे आणि भांडारकरांनी केलं. विशेषतः आता जी तत्व आहेत आमची 6 मला दाखवायला आवडेल ना. पहिलं ओळख कसं मी त्याला नाव दिलं, तो आमचा लोगो आहे. तुम्हाला गंमत सांगतो, लोकांची इतकी निष्ठा नाही, कुठलंही प्रतीक नाही, प्रतीकाची पूजा करायची नाही. ते इतक्या टोकाला की हा लोगो तयार करायला आम्हाला 150 वर्ष लागली. 150 वर्षांनी आता आम्ही लोकांना पटवू शकलो की नाही, लोगो की काही आपण पूजा करणार नाही फुलं वाहून. लोगो म्हणजे काय असतं की इंडिकेट्स नसतं, त्याच्यावर नजर टाकली की कळतं की त्या संस्था काय काम असेल त्या संस्थेत, त्याच्यासाठी लोगो असतो.
तर हा लोगो आता रजिस्टर्ड ट्रेडमार्क म्हणून आम्ही मंजूर करून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये 3 शब्द आहेत मध्ये, ह्युमनाइज, इक्वलाइज, स्पिरिच्युअलाइज. हे न्यायमूर्ती रानडेंनी राजा राममोहन रॉय यांच्या कामाचं परीक्षण करताना असं म्हटलंय की राजा राममोहन यांचा उद्देश, मूळ उद्देश या सर्व सामाजिक सुधारणा करण्याचा काय होता, तर या देशाला पुढील काळात म्हणजे मॉडर्न इंडिया कशाची गरज आहे, तर ह्या 3 गोष्टी पाहिजे. ह्युमनाइज, पहिलं मानवतावादी व्हायला पाहिजे, मग समानतावादी व्हायला पाहिजे. कारण जे भेदाभेद जितके प्रचंड आहेत आपल्यामध्ये, संतांनी पण त्याच्यावरच काम केलं. भेदाभेद भ्रम अमंग म्हणून तुकाराम महाराजांनी, म्हणजे भागवत धर्मामध्ये तेच आहे खरं म्हणजे. पण लोक तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी डोक्यावर मिरवतात, पालख्या काढतात, पण त्यांनी काय हे सांगितलंय ते कोणी लक्षात घेत नाही. त्याकरता प्रार्थना समाज, आणि हे काम गेले 154 वर्ष प्रार्थना समाजाने केलेलं आहे, आणि तो विचार समाजात आलेला आहे प्रार्थना समाज. त्यामुळे आज पुष्कळ तरुण मुलं ही अशी देवपूजा वगैरे त्यांना ते करत बसत नाही. चालतं आपल्याला चालू शकतात, आपल्या विचाराने आपण तेवढे पुढे गेलेले आहोत. तर हा जो विचार आहे कर्मकांडामध्ये परमेश्वर नाही, त्याचा काही अर्थ नाही. मनापासून जे करावी ते पूजा मनेची उत्तम. त्यामुळे डॉक्टर भांडारकर म्हणाले की हे प्रार्थना आणि स्वतःच्या अंतःकरणापासून भक्तियुक्त, त्यासाठी भगवद्गीतेला त्यांनी उद्धृत केलेले त्यांची व्याख्यानं उपलब्ध आहेत. डॉक्टर भांडारकरांची प्रार्थना समाजात दिलेली व्याख्यानं, न्यायमूर्ती रानडेंनी दिलेली व्याख्यानं खरोखरची वाचनीय अत्यंत. आणि त्याच्यात ते म्हणतात की परमेश्वराशी संवाद होतो म्हणजे काय, प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी संवाद होतो म्हणजे असं काही आकाशवाणी होते का. तर ते म्हणाले जेव्हा तुमचं मन एकाग्र करून पूर्ण भक्तियुक्त अंतःकरणाने तुम्ही परमेश्वराशी संभाषण करता, तेव्हा तुम्ही एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुमच्या मनात उमटतं, आणि त्यालाच परमेश्वराशी संवाद आहे असं मी म्हणतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण हा परमेश्वर, ती कल्पना त्यांनी स्वीकारली ती वेदातली, उपनिषदातली. तर मग असे मी सांगण्यापूर्वी म्हटलं राजा राममोहन रॉय म्हणून आलो होतो आपण. त्यांनी रचलेली रचना स्वतः, आणि संगीतही त्यांनीच दिलेलं, अशी त्यांच्याच त्या रचनेत डॉक्टर सुषमा जोग म्हणते. सुरुवातीला बंगाली मूळ रचना, आणि त्याचा अनुवाद त्यांनी मराठी केलाय डॉक्टर सुषमा जोग यांनी. तर तोही नमस्कार. तर आता म्हणाले तसं सुरुवातीला राजा राममोहन रायांची स्वतःची बंगालीतली मूळ रचना, आणि त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद मी सादर करते इथे. जले स्थले सुने जे श्याम भावे जे रोचिलो हे श्याम जी जाने সকলো नहीं जाने ताके ध्यानी धर एकला ध्यानी धर एकला जळी स्थळी अंतराळी जो समपणे ठाकला ध्यानी
जाने रचिले विश्वाला आदि अंत नाही जाला जो सर्वज्ञानी न जाणे तयाला भावभूषे धन्यवाद. आपण त्याच्यावरच पुढे जाऊया. तर हे 3 शब्द त्यांनी वापरले न्यायमूर्ती रानडेंनी, की त्यांचा उद्देश या देशातले नागरिक कसे व्हावेत, तर मानवतावादी, मग समतावादी आणि मग आध्यात्मिक. पुढे जा. तर ते आम्ही लोगोत घेतलेले आहेत. पुढे जाऊया. पूर्वपीठिका थोडीशी मी सांगितलीच आहे. परमहंस सभा मी बोललोच त्याच्याबद्दल. मग प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत, त्याच्या पाठोपाठ पुण्यात. मग सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा 1873 मध्ये महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज. आता एक गंमत आहे पाहण्याजोगी, कारण 1867 मुंबई प्रार्थना समाज, 1870 पुणे प्रार्थना समाज, 1873 सत्यशोधक समाज. तर यांचं काय नातं आहे का? तर नातं आहे. कारण ज्योतिबा फुले आणि डॉक्टर भांडारकर दोघंही परमहंस सभेचे सदस्य होते आणि त्या दोघांची चर्चा आपसात झालेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांनी सत्यशोधक समाज काढला. त्याची तत्व जर पाहिली, त्यांची 43 तत्व आहेत. तर ती तत्व जर पाहिली आपण सत्यशोधक समाजाची, तर ती आणि प्रार्थना समाजाची ही जवळजवळ सारखीच आहेत, शब्द वेगवेगळे थोडेफार. तर मग हा वेगळा समाज का त्याने काढला? ज्योतिबानी वेगळ्या समाजाची त्यांना गरज काय वाटली? तर प्रार्थना समाजात असं त्यांना वाटलं जास्ती एलाइट क्लास आहेत, जास्ती सुशिक्षित लोक आहेत आणि शिक्षण घेणं हा काही त्यांचा मूळ हेतू नाहीये. आत्मोन्नती हा मूळ उद्देश आहे, की आत्मोन्नती झाली की समाजाची उन्नती होईल आणि समाजाची झाली की राजकारणाची होईल, राजकारणाची झाली अर्थकारणाची, उद्योग करण्याची होईल आणि हा संबंध देश आत्मोन्नतीने म्हणजे प्रत्येक नागरिकाची आत्मोन्नती जेव्हा होईल तेव्हा हा देश उच्च पातळीवर जाईल, असं न्यायमूर्ती नारायणांचं प्रतिपादन होतं. आज आपण पाहतो भ्रष्टाचार. जरी नरेंद्र मोदींनी सांगितलं भ्रष्टाचार मी करू देणार नाही, मी करणार नाही, मी खाऊ देणार नाही, परंतु खाली किती लोक खातात आणि काय काय आपल्याला कधी कधी प्रसंगाला तोंड द्यावं लागतं हे आपण प्रत्येकाने अनुभवलंय. त्याच्यात कुठेही फरक पडलेला नाही. म्हणजेच आम्ही असं म्हणतो त्या सायन्समध्ये 2 अप्रोचेस असतात. टॉप डाऊन अप्रोच म्हणजे वरून खाली, किंवा बॉटम अप अप्रोच. तर हा टॉप डाऊन अप्रोच इथे काही कामाचा नाही. म्हणजे पंतप्रधानांच्या लेवलला कुठे भ्रष्टाचार नसणार, परंतु खालचा आहेच ना, तो कसा नाहीसा होईल? तो काही कुठलाही आदेश काढून नाहीसा होत नाही आपण पाहतो. तर त्याला बॉटम अप अप्रोच पाहिजे आणि हा अप्रोच प्रार्थना समाजाचा आहे. प्रत्येकाची आत्मोन्नती झाली, प्रत्येकाला वाटलं आपण नाही भ्रष्टाचार करता कामा, तर समाजाची आत्मोन्नती होईल. समाजाची झाली की राजकारणाची, राजकारणाची झाली की उद्योगीकरणाची, सगळ्याचीच. तर हे आजही अगदी खरं आहे. म्हणजे इतक्या वर्षाचं त्यांनी जे तेव्हा सांगितलं होतं नारायणांनी, ते आजही तितकंच खरे. गणेशोत्सवाच्या वेळी लोकमान्य टिळकांना पत्र लिहून, ते पत्र अवेलेबल आहे आज, पत्र लिहून नारायणांनी सांगितलं होतं की तुम्ही हा गणपती बाहेर रस्त्यावर आणताय, काही कारणामुळे असेल तुमचं कारण, परंतु आज 100-125 वर्षांनी तो मोठा मेनेस होणार आहे. म्हणजे अगदी लोकांना खूप त्रासदायक होणार आहे ते. आणि आपण पाहतो काय झालंय त्या गणेशोत्सव. तर हे रानडे हे द्रष्टे होते, ते राजकारणी नव्हते, लोकमान्य राजकारणी होते. त्यामुळे त्यांना लोकांची बाजू, लोक मान्य होते ना ते, त्यामुळे लोकांची बाजू घेणं त्यांना क्रमप्राप्त होतं. पुष्कळ वेळा असं दिसून आलंय की वैयक्तिक बाबतीत म्हणजे स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत
त्यांनी जे लोकांचं मत होतं ते लोकमान्य टिळकांनी मानलं नाहीये. त्यांनी स्वतःच्या मुलीला सांगितलं, तू आधी तुझं शिक्षण पूर्ण कर, मगच तुझं लग्न करेल. आणि मुलींच्या आणि मुलांच्या लग्नाचा जेव्हा प्रश्न वयाचा, संमती वयाचं बिल जेव्हा ब्रिटिश सरकारने आणलं, तेव्हा मुलीचं संमती वय म्हणजे संमती वय म्हणजे काय, लग्नाचं वय तर बालविवाहच व्हायचे 9व्या वर्षी 10व्या वर्षी मुलींचे. परंतु वयात आल्यानंतर तेव्हा त्या मुलींनी आपल्या नवऱ्याकडे जायचं, याला म्हणायचं संमती वय. तर ते संमती वय किती असावं याचा ब्रिटिश सरकारने कायदा आणला आणि त्या याच्यामध्ये मुलीचं वय 16 पाहिजे व्हायला आणि मुलाचं 21 व्हायला पाहिजे, 18 व्हायला पाहिजे, असा तो कायदा होता. तर त्याच्या विरुद्ध लोकमान्य टिळकांनी खूप आंदोलनं केली की हा आमच्या धर्मात ब्रिटिश सरकारने ढवळाढवळ करू नये. आणि सनातन्यांचं तसंच मत होतं, त्यामुळे ते त्यांनी उचलून धरलं आणि असं मांडलं की आमच्या धर्मात तुम्ही ढवळाढवळ करू नका. परंतु भांडारकरांनी सप्रमाण दाखवून दिलं की सुश्रुत आणि वाग्भट त्या दोघांचे संदर्भ काढले त्यांनी, कारण भांडारकर संशोधक होते आणि त्यांनी दाखवून दिलं की या दोघांचंही मत असं आहे की मुलीचं वय 16 पाहिजे आणि मुलाचं 21 पाहिजे. तेव्हा ते म्हणाले त्यापेक्षा आता ब्रिटिश सरकार म्हणताय ते कमीच आहे, त्यामुळे हे सनातन्यांनी बंद करायला हरकत नाही. परंतु हे भांडारकर त्यांच्या घरामध्ये असताना दगडफेक झाली त्यांच्या घरात, अशी दगडफेक खाल्लेली माणसं आहेत. तर डॉक्टर भांडारकर त्यांचा बंगला होता इथे, इंजिनिअरिंग कॉलेजचा जो पूल आहे आपला रेल्वेवरचा ब्रिज, तिथे खाली नाबार्डचं ऑफिस आहे. त्या नाबार्डच्या ऑफिसच्या इथे त्यांचा बंगला होता, संगमाश्रम. तर तिथे दगडफेक त्यांच्या घरावरती केलेली आहे. आणि त्यांनी मग टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर्टिकल त्यांनी लिहिलं होतं की हे ब्रिटिश सरकारने आणलेला कायदा योग्यच आहे आणि तो सुश्रुत आणि वाग्भट यांच्या मताप्रमाणे आहे. आणि डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे यासारख्या लोकांच्यामुळे स्त्रिया आज या स्थितीमध्ये आहेत, शिक्षित, उच्च शिक्षित आहेत, समाजामध्ये प्रभाव पाडणाऱ्या स्त्रिया आहेत, नोकऱ्या धंद्यामध्ये आहेत, वरिष्ठ पोझिशन्सवर गेलेल्या स्त्रिया आपल्याला दिसतात. हे सगळं या लोकांच्यामुळे आहे. तर असे भांडारकर रानडे. भांडारकरांनी सत्यशोधक समाज, फुले म्हणाले की ते फुले ऍक्टिव्हिस्ट होते, परंतु फुले हे ऍक्टिव्हिस्ट आणि न्यायमूर्ती रानडे किंवा भांडारकर हे सगळे समाज सुधारक होते, ते ऍक्टिव्हिस्ट नव्हते. हा दोन्हीच्या मध्ये फरक आहे. तर हे ज्योतिबा फुले सांगितलं, मला शिक्षणाचा प्रसार आधी करायचा आहे सत्यशोधकाच्या मार्गाने, मूर्तीपूजा नाही वगैरे हे सगळं ठीक आहे, परंतु मला शिक्षण आज सगळी अडाणी जनता आहे आणि मग त्यांच्यासाठी मला आधी काम करायचंय. म्हणून त्यांनी सगळा सत्यशोधक समाज वेगळा, त्यांची कार्यपद्धतीच वेगळी होती फुल्यांची आणि झंझावात होता फुले म्हणजे, त्यामुळे त्यांनी तो वेगळा स्थापन केला. पण आज प्रार्थना समाज आहे, पण सत्यशोधक समाजाने कसं चालवं हे दाखवून त्याला ज्योतिबांना वेळ मिळाला नाही, ते लवकरच मरण पावले आणि त्यामुळे सत्यशोधक समाजाची तशी वाताहतच झाली. आजही बाबा आढावतेचे सर्व आहेत, परंतु मला नाही वाटत त्यांचं कार्य काही प्रमाणात चाललेलं आहे. परंतु त्यांना आम्ही बोलावलं होतं आमच्या प्रार्थना समाजात आणि त्यावेळी त्यांनी विचार व्यक्त केला की आपण दोघांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. म्हणजे जरूर, परंतु ते अजून तरी तेवढ्यापुरतच राहिलेलं आहे. प्रार्थना समाज हा स्वतंत्र धर्म आहे का? नाही, तर स्वतंत्र धर्म नाही, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, तुमच्या धर्माकडे पाहण्याचा एक वेगळा निकोप, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन प्रार्थना समाज तुम्हाला देईल. म्हणजे तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल, ख्रिश्चन असाल, परंतु प्रार्थना समाजाची तत्व समजून त्याप्रमाणे आपण आचरण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो हा सगळ्या धर्माचा गाभाच आहे, समान असा गाभा आहे. अर्थात वेद, उपनिषद आणि भगवद्गीता, अर्वाचीन संत वाङ्मय यावर आधारित आहे, हे उघडच आहे. परंतु तरी सुद्धा जो भाग हिंदू धर्माला स्वीकारलेला नाहीये तो इतर धर्मीयांना सुद्धा स्वीकारार्ह असा आहे. दुर्दैवाने 154 वर्षामध्ये तसं घडलं नाही
आमच्याकडे आनंद होतो सांगायला, एक मुस्लिम सदस्य आहे आमच्यावर, आणि तो सुद्धा त्याच्या बायकोमुळे, जी हिंदू आहे, ते दोघेही आमच्याकडे आले होते आणि की आम्हाला प्रार्थना समाजाचा मेंबर व्हायचंय आणि मग लग्न करायचंय. तर त्यांना म्हटलं तसं काही आवश्यकता नाही, तुम्ही प्रार्थना समाजाच्या पद्धतीने आम्ही लग्न तुमचं लावू शकतो. नाही, आम्हाला प्रार्थना समाजाचा सदस्य होऊन मग लग्न करायचं. मग ते आमच्या नियमाप्रमाणे सदस्य झाले. मग त्यांचा विवाह आम्ही प्रार्थना समाजात आम्ही दोघांनी तो विवाह संपन्न केला. तर एक मुस्लिम सदस्य आमच्यामध्ये आहे. परंतु भांडारकरांनी स्वतःच म्हटलेलं आहे की कुठल्या कारणाने आपण म्हणणार की हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. कारण आपण जाणार ते बहुसंख्य हिंदूंकडे जाणार, तुम्ही प्रार्थना समाजाचा मार्ग स्वीकारावा. परंतु मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना मुळातच वाटत नाही की त्यांच्या धर्मात काही सुधारणा केली पाहिजे, तर त्यांना आपण काय करणार, असं भांडारकरांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. तर त्यामुळे स्वतंत्र धर्म आहे का, तर नाही. तुमचा कुठलाही धर्म असेल, तुमच्या धर्माकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन प्रार्थना समाज देईल. पुढचा धर्मतत्व जे सांगितली यांनी भांडारकरांनी, ती ग्रथित केलेली आहे. परमेश्वर एकच आहे, त्याला पण तो निर्गुण नाही, निर्गुण निराकार स्वीकारलेला नाही. प्रार्थना समाजाने सगुण निराकार असा परमेश्वर स्वीकारलेला आहे. आणि गुण कोणते, तर ते 4 उपनिषदातली 4 वचनं एकत्र करून ब्रह्मर्षी देवेंद्रनाथ टागोर, म्हणजे रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ हे सगळे ब्रह्म समाजाचे सदस्य. त्यामुळे रवींद्रनाथांच्या खूप रचना आहेत. आणि आमचं जे पुस्तक आहे ते आता नाही, त्याच्यामध्ये तुकारामांचे अभंग आहेत, ज्ञानोबांचे आहेत, नामदेवांचे आहेत, जनाबाईंचे आहेत, भांडारकरांनी रचलेले आहेत, इतर सदस्यांनी रचलेले आहेत, आणि बायबल मधल्या 1-2 रचना आहेत. तसंच रवींद्रनाथांच्या रचना आहेत, बंगालीच्या रचना आहेत, बंगालीतल्या मराठी अनुवाद केलाय डॉक्टर भांडारकरांनी, त्या रचना आहेत. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, गुरु ग्रंथ साहिब मध्ये जशा विविध संतांच्या रचना आहेत, तशा आमच्या प्रार्थना समाजाच्या आहेत. म्हणजे थोड्याशा शीख धर्माचे एक साधर्म्य आमचं असं आहे की मूर्तीपूजा नाहीये, कर्मकांड नाहीये, मंदिर आहे, भजन आहे, ब्रह्माचीच उपासना ते करतात, परंतु ते ग्रंथ साहिब पूजतात आणि ते म्हणतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात. तर असा थोडा फरक आहे, परंतु त्याच्यासारखं आहे. तसंही आमचं एक पुस्तक आहे, परंतु आम्ही त्याची पूजा करत नाही. ते पुस्तकात बदल होऊ शकतो, सुधारणा होऊ शकतात. त्याचे धर्मतत्व आहे. मूर्ती, जड पदार्थ, कुठलेही जड पदार्थ, मूर्ती, त्यांची पूजा प्रार्थना करणे हा खरा प्रकार नव्हे. विवेकानंदांनी ते म्हटलंय ना, मूर्तीपूजा हा आध्यात्मिक मार्गावरची पहिली पायरी आहे, फर्स्ट स्टेप. पण तुम्ही त्या पहिल्या पायरीपाशी अडकू नका, पुढे जा. जात नाही, बहुसंख्य लोक तिथे थांबतात. ते विवेकानंद हे ब्राह्म समाजाचे सदस्य होते आणि शेवटपर्यंत होते. जरी ते रामकृष्णांकडे गेले आणि काली मातेची पूजा त्यांनी केली, तरीही ते ब्राह्म समाजाचे सदस्य शेवटपर्यंत होते. अवतार वगैरे आम्ही असं काही मानत नाही. माणसंच होती, राम काय कृष्ण काय असतील, होऊन गेले असतील, माहिती नाही आपल्याला, परंतु ती माणसं होती, त्यांच्यात दैवी गुण होते, म्हणून त्यांना हळूहळू लोक देव मानायला लागले. म्हणूनच त्याच्यात पडतच नाही प्रार्थना समाज. आणि सर्व माणसं एकाच परमेश्वराची लेकर आहे, म्हणून त्यात भेद न राखता. पण हा जो संदेश आहे, हा हे जे तत्व आहे, ते काही फार वेगळं नाही. जे तुकोबाने सांगितलं, मग म्हटलं वेदावेद भ्रम अमंगळ, तुकोबाने तेच सांगितलंय, ज्ञानोबानी नामदेव सगळ्यांनी तेच सांगितलंय, परंतु ते आचरणात येत नाही, हा खरा प्रश्न आहे. पुढे या सर्वांचा आधार सांगितलं तसं वेद, उपनिषद, भगवद्गीता, अर्वाचीन, संत वाङ्मय आणि बुद्धिब्रह्म. बुद्धीला पटेल तेच करायचं, नाही तर करायचं नाही, हे मुख्य त्याच्यामध्ये. व्यावहारिक पंचसूत्री, हा तर हे व्यवहारात कसे आणायची तत्व, तर ही 5 सूत्र ही कोणी फॉलो करत असेल आपल्या जीवनात, तर तो प्रार्थना समाज आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर ते म्हणजे मानवतावादीवाद, समानतावादीवाद, आध्यात्मिकवाद, सत्कर्म करीत राहा, नेहमी डू गुड रायचियस डीड्स, जे तुम्हाला योग्य वाटतात
ती सत्कर्म, जी तुमच्या मनाला विचारत नाही की सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे. त्याप्रमाणे सतत सत्कर्म करत राहा आणि अपेक्षा ठेवू नका कशाची. आणि विज्ञानवादी व्हा, रॅशनल थिंकिंग असलं पाहिजे, किंवा आज आपण त्याला विज्ञानवादी विचार म्हणतो, तो असला पाहिजे. हा कुठल्याही धर्मात सांगितलेला नाही, पण तो प्रार्थना समाजाने स्वीकारलाय हा विचार. कारण आपण आपले कपडे बदलले, आपण आपले खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, अनेक गोष्टी बदलल्या, ट्रान्सपोर्टच्या सवयी आपण बदलल्या, परंतु धर्माच्या बाबतीत विचार करायची वेळ आली की नाही, असं सांगितलंय आमच्या वाडवडिलांनी, असं सांगितलंय पोथ्या पुराणात. परंतु पोथ्या पुराणातली वांगी पुराणात असं जरी म्हटलं तरी ही मूर्तीपूजा आणि ह्या देवदेवता ज्या दिसतात ह्या सगळ्या पुराण काळातल्या, वेद उपनिषदात काळात नाहीये. वेद काळात फक्त अग्निपूजा होती, वेगळी देवळच नव्हती. त्यानंतर पुराण उपनिषद काळ झाला, त्यानंतर पुराण काळ आला. ही 18 पुराणं जेव्हा रचली गेली, त्याच्यात मग लोकांना म्हणजे अडाणी लोक होते सगळे. अडाणी जनतेला समोर काहीतरी पाहिजे म्हणून देवदेवता, मग शंकर, मग पार्वती, मग त्यांची मुलं, त्यांना माणसासारखे संसार करायला लावले पुराण रचना पुराणकारांनी. मग त्यांची भांडणं, मग श्रेष्ठ देव कोण, मग चला आपण ह्या सगळ्या कथा रचल्या गेल्या त्यांच्या भोवती वेगवेगळ्या. तर ह्या सगळ्यामुळे झालं काय, तर समाजात भेदाभेद वाढले. आम्ही शैव, आम्ही वैष्णव, आम्ही दत्त संप्रदाय, हे सांप्रदायित्व वाढायला लागलं. म्हणजे भेदाभेद कमी व्हायच्या ऐवजी भेदाभेद वाढायला लागले समाजात. मग कशाला पाहिजे पुराणातल्या, आणि परमेश्वर असं नाहीच आहे. ही वेगळी रूपं दिलीत. पण विनोबा भावेंनी एका सुंदर कवनात ते म्हटलेलं आहे, ओम तत्सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू, सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक, सविता पावक तू, सविता पावक तू, ब्रह्ममस्त तू, यौव शक्ती तू, ईशु पिता प्रभु तू, रुद्र विष्णु तू, रामकृष्ण तू, रहीमताओ तू, रहीमताओ तू, वासुदेव गो विश्वरूप तू, चिदानंद प्रभु तू, अंतहीन परमात्मा शिव तू, माय बाप हरि तू, माय बाप हरि तू. तर हे उदाहरण मी जेव्हा देतो, आमच्याकडे लहान मुलांची शिबिरं घेतो आम्ही, लहान मुलांना काय सांगणार देव कसा आहे काय. मग लोकांना असं वाटतं की मूर्ती समोर असली म्हणजे सोपं जातं, असं नाहीये काही. आमची मुलगी 5 वर्षाची होती आणि स्कूटरवरून असं तिला घेऊन जाताना डेक्कन परिसरात छान गणपतीच्या दिवसामध्ये गणपतीचे स्टॉल लागलेले असायचे तेव्हा, आणि सुंदर दिसायचे त्या मूर्ती, जेव्हा लाईट टाकलेला वगैरे. तर ती आम्हाला म्हणायची शाळेत आम्ही गणपती बनवलाय, तर बाबा आपण आणणार आहोत का गणपती. म्हणलं आपण नाही आणणार गणपती, पण तुला हवाय का, तुला आणायचंय का. हो आम्हाला आणायचं. मग मी सांगेन तशी तुला पूजा करायला लागेल, चालेल का. हो चालेल. त्याची प्रतिष्ठापना तिच्याकडनं करून घेतली मी सगळी, आणि की हा त्याच्यात भावाच्या तिच्याकडनं प्रार्थना करून घेतली की अथर्वशीर्ष त्याच्यामध्ये हेच आहे, प्रत्यक्ष ब्रह्मासी, तू प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहेस, असंच आहे गणपतीचं वर्णन. आणि मग तिला ते अथर्वशीर्ष, आणि तिला की हा परमेश्वरा तू सर्वत्र आहेस, परंतु आज आम्ही तुला या मूर्त स्वरूपात पाहतो, आणि या मूर्त स्वरूपात तू आलास म्हणजे तुझी भक्ती, तुझी पूजा अर्चा करण्याचा आनंद आम्हाला मिळेल, अशी प्रार्थना मी तिच्याकडनं करून घे. जेव्हा ती मूर्ती विसर्जित केली नदीच्या पात्रामध्ये, तेव्हा परत येताना मी सहज तिला विचारलं,
काय ग प्रसिद्धी आता देवबाप्पा आहे का आपल्या ते आहे का गेला तो नाही आहे म्हणा कारण तो म्हणजे का कारण तो सगळीकडे आहे. आता हे 5 वर्षाच्या मुलीला समजतं तर आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना का नाही समजू शकणार. तर हे समजायला काही अवघड नाही. नेहमी हे असा वाद केला जातो हे समजायला फार अवघड बुद्धीला काही अवघड नाही. सगळं आजकाल लोक सुशिक्षित आहेत अडाणी राहिलेले नाहीये तेव्हा हे अवघड आहे अशातला भाग नाही. तर हे मूर्तीपूजा ही पहिली पाहिजे तिथून पुढे गेलं पाहिजे. प्रवास आहे हा प्रवास तरी आपण केला पाहिजे आध्यात्मिक मार्गावर. महर्षी शिंदेचं विधान मी इथे लिहिलंय. महर्षी शिंदे म्हणजे प्रार्थना समाजाचे मिशनरी. त्यांनी ठिकठिकाणी जाऊन प्रार्थना समाजाच्या तत्वांचा प्रसार केला. झोपडपट्ट्यातनं त्यावेळी झोपडपट्ट्या नसायच्या त्यावेळी वस्त्या असायच्या वाड्या वस्त्यावर जाऊन त्यांनी व्याख्यानं देऊन हा प्रसार केला. नगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात साताऱ्यामध्ये आणि साताऱ्याचा वाईचा ब्राह्मण समाज त्यांनी स्थापन केला. वाईला ब्राह्मण समाज अद्याप आहे. महाराष्ट्राला 3च आहेत मुंबई पुणे आणि वाई. नगरचा समाज होता प्रार्थना समाज तिथे एका व्यापाऱ्याने तो बळकावून त्यात गोडाऊन काढलेलं आहे आणि अशी अवस्था आहे. परंतु मुंबईचा आहे पुण्याचा आहे. तर त्यांनी असं म्हटलंय ख्रिस्ती धर्मातील सामाजिक सेवेचा मार्ग आणि सनातन हिंदू धर्मातील आत्मोन्नतीचा मार्ग याचा सुंदर मिलाफ प्रार्थना समाजाच्या धर्ममार्गात. सामाजिक कार्य आता मुंबई प्रार्थना समाजाने नवरंगी बालकाश्रम चालवलेला आहे पंढरपूरला. 148 वर्ष होऊन गेले मुंबई प्रार्थना समाज तो बालकाश्रम चालवतो आणि त्यातले मुलीला तिथे ठेवतात आणि मुलगे जे आहेत त्यांना मुंबईला आणतात. तिथे शिरूर बालकाश्रम पार्ल्यामध्ये आहे. तर हे म्हणजे आमच्या तत्वामध्ये एक तत्व आहे की परमेश्वराला आवडतील अशी कृत्य करणं ही त्याची खरी उपासना आहे. म्हणजे प्रार्थना समाजात आम्ही दर रविवारी आमची उपासना असते 10 वाजता. ती सुद्धा जर आपण मनापासून केली नाही नुसतं एक उपचार म्हणून केली तर त्याचाही काही उपयोग नाही. डॉक्टर भांडारकर रानडे नेहमी म्हणत असत. रानडेंना एकाने विचारलं 25 वर्ष झाली प्रार्थना समाजाला अजूनही आपली सदस्य संख्या 150-200 वर जात नाहीये तर काय म्हणजे काय करायचं आपण. तर न्यायमूर्तीने एवढं सांगितलं तुम्ही किती वर्ष आहात. मी पहिल्यापासून 25 वर्ष आहे. आता 1895 मध्ये गोष्ट आहे. तर मग रानडे त्यांना म्हणाले की अहो तुमच्यामध्ये इतकी वर्ष येऊन काय फरक पडला त्याचा विचार तुम्ही करा. तुम्ही संख्येचा विचार करू नका. तर आजही तीच अवस्था आहे. तर हे महर्षी शिंदेनी हे म्हटलेलं आहे. पुढे प्रार्थना समाजाचे किती लोक आहेत सगळे आमचे कुटुंबीय आहेत. आणि पहिली जी पिढी होती तर आत्माराम पांडुरंग तरखडकर न्यायमूर्ती रानडे भांडारकर महर्षी शिंदे सर नारायण चंदावरकर वामनरामाजी मोडक भिकोबा दादा चव्हाण ऍडव्होकेट पुण्यामधले गंगाराम भाऊ मस्के फार मोठं प्रस्थ होतं. ते ऍडव्होकेट होते वकील होते आणि खूप श्रीमंत वकील होते. कॅम्पमध्ये त्यांचा बंगला होता. आणि आता तर ते ऍडव्होकेट असल्यामुळे न्यायमूर्ती रानडे इथे होते सेशन कोर्टामध्ये सुरुवातीला. म्हणजे स्मॉल कॉज कोर्ट ज्याला म्हणतात ते आहे अद्याप आहे. ते स्मॉल कॉज कोर्टाचे ते जज होते आणि त्यामुळे त्यांची आणि मस्केंची ओळख झाली. आणि रानडेंनी त्यांना सांगितलं मराठा समाजातली माणसं उच्च शिक्षण का घेत नाहीत तर त्याला आपण अट्रॅक्ट केलं पाहिजे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हीच जवळजवळ कारण आहे. त्यामुळे आपण फंड गोळा तयार करू आणि संस्था स्थापन करू. रानडे कुठली कार्य म्हटलं रानडेंचं म्हणणं होतं की तुम्ही त्याचं मंडळीकरण करा म्हणजे संस्था स्थापन करा आणि संस्थेच्या माध्यमातून ते कार्य करा. तर ते त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी अशी स्थापन केली रानडेंनी. स्वतः 1500 रुपये त्याला घातले. गंगाराम भाऊ मस्केंनी काही घातले आणि मग ती संस्था अद्यापही आहे. आणि मी असं ऐकलं टिळक रोडला आहे ती आणि हिराबाग जी संस्था आहे त्याच्या जवळ आहे. आणि आपले शशिकांत सुतार त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत. तर मराठा समाजाला फायनान्स करणारी अशी ही शिक्षणासाठी अशी ही संस्था. तर त्याचे पहिले लाभकारक ज्याला म्हणता येईल ते विठ्ठलरामजी शिंदे होते.
त्यांना 2 रुपये महिना अशी शिष्यवृत्ती तेव्हा मिळत होती. तर अशी ही सगळी लोक सगळ्या समाजासाठीच काम करणारी होती. कुठल्याही जाती धर्माचे असं ते स्वतः पाळत होते की जाती धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे. चिंतामण सखाराम चिटणीस हे पहिले म्हणजे पुण्यामधल्या ते नेते होते. त्यांच्या घरी उपासना प्रार्थना आदी होत, फ्रेंडली मीटिंग त्यांच्या घरी होत, त्याच्यावर धर्मावर चर्चा होत असत. तर ते तुळशीबागेमध्ये त्यांचा वाडा होता आणि ते चिंतामण सखाराम चिटणीस म्हणजे शिवाजी महाराजांचे जे चिटणीस होते त्या चिटणीसांचे ते बाळाजी आवळी. तर बाळाजी आवळी आपण सिरियल मध्ये बघितलं असेल तर ते जे चिटणीस बाळाजी आवळी चिटणीस त्या चिटणीसांचेच हे औषध होते. महादेव मोरेश्वर कुंटे सगळीकडे तुम्हाला ही अशी बरीचशी माणसं सगळीकडे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत महादेव मोरेश्वर कुंटे, महादेव गोविंद रानडे हे सगळे तिथे होते. हुजूर पगार पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीत पण होते. पण रानडेंनी त्या जे सरकारी नोकर असल्यामुळे ते त्यांचं नाव ते पुढे नंतर पुढच्या पिढीमध्ये आले प्राचार्य विके जोग, माझे आजोबा विश्वनाथ विके जोग, ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी वाडिया कॉलेजचे संस्थापक. त्यांनी 1909 मध्ये भांडारकरांची व्याख्यान ऐकली प्रार्थना समाजातली आणि त्यामुळे त्या प्रभावित होऊन ते सदस्य झाले. इतकंच नाही तर आपल्या घरातली पूजेच्या ज्या मूर्ती होत्या त्या त्यांनी नदीमध्ये जाऊन समर्पण केल्या, विसर्जित केल्या. गणपतराव शिंदे, वसुंधराबाई शर्मा आपल्या जवळ राहणाऱ्या, त्यांची शाळा होती राममोहन स्कूल प्रभात रोड लागून. आणि त्या वसुंधराबाई शर्मा लक्ष्मीबाई शिंदे या विठ्ठलरामजी शिंदेच्या सून होत्या. काशीनाथ पंत भांडारकर जे आपले शेजारी हरिकृपा ज्यांचा बंगला होता ते काशीनाथ पंत भांडारकर. ते आंबेडकर जेव्हा मंत्री होते, कायदा मंत्री, तेव्हा त्यांचे सचिव होते हे भांडारकर. आणि हे भांडारकर सुद्धा रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या भावाच्या पैकी भावाच्या. तर त्यांनी पुष्कळ कार्य केलं आणि अतिशय डिवोटेड प्रार्थना समाजिस्ट. प्रार्थना समाजिस्ट लोकांची निष्ठा असं याच्यावर पु ल देशपांडेंनी त्यांच्या एका लेखात असं म्हटलंय की निष्ठा कोणासारखी असावी तर प्रार्थना समाजिस्टांसारखी. की कोणी नसलं. आम्हाला आता मध्यंतरीचा काळ असा गेलाय 25 वर्षापूर्वी की माझे काका तिथे अध्यक्ष होते आणि माझी आई पण मेंबर होती. तर अशी वेळ आली काही वेळा की ते दोघच म्हणजे माझे काका उपासना करत आणि माझी आई ऐकत असेल किंवा माझी आई उपासना करे ते हरिमंदिरामध्ये जिथे दीडशे लोक असत पूर्वी. तर म्हणजे अशी ही निष्ठा की ती उपासना बंद पडता कामा नये. त्या निष्ठेने तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो की ती आज 154 वर्ष झाली पुणे समाजाला, पण ही रविवारची उपासना चालू आहे. मध्यंतरी प्लेग जेव्हा आला होता मागच्या शतकात तेव्हा काही महिने उपासना थांबली. तिथे उंदीर सापडला म्हणून प्लेग. असे आमच्याकडे मिनिट्स आहेत बरं का. आणि सगळी मिनिट्स जसे तशी जतन केलेली आहेत आम्ही. त्याचं डिजिटल कॉपीज सुद्धा आम्ही काढून ठेवल्या. रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या सह्या आहेत, इतर प्रत्येक अध्यक्षांच्या सह्या आहेत. तर त्यावेळी भांडारकरांनी सांगितलं आता याच्या पुढच्या उपासना 3 महिने माझ्या घरी होती. तर सगळे लोक त्यांच्या घरी संगमाश्रम जमत असत. तर हे भांडार. त्यानंतर करोना जेव्हा झाला तेव्हा आम्ही सगळे तरुण मंडळी तिथे होतो. त्यावेळी खूप वर्ष झाली नाहीत, अलीकडेच म्हणावं लागेल. आणि त्यावेळी पण उपासना बंद पडायची वेळ आली. पण टेक्नॉलॉजीने आम्हाला मदत केली. तर आम्ही वेबएक्सवरनं या उपासना सतत चालू ठेवल्या. कोरोना काळामध्ये सुद्धा ऑनलाईन उपासना. आणि तुम्हाला गंमत सांगतो, जपान, कोरिया इथून आमची काही मित्रमंडळी ती सुद्धा अटेंड करत असायची तिथे ऑनलाईन असल्यामुळे. आणि या उपासना सगळ्या बऱ्याचशा रेकॉर्डेड आहेत. आणि आमचं युट्यूब चॅनल आहे पुणे प्रार्थना समाज असं तुम्ही टाईप केलं युट्यूबच्या ह्याच्यामध्ये की तुम्हाला आमचं युट्यूब चॅनल येतं. त्याच्यात आमच्या लोगोवरती क्लिक केलं की तुम्हाला प्लेलिस्ट येतात. तर वेगवेगळ्या तऱ्हेची भजनं, अभंग, उपासना त्याच्यावरती आहे. आपण जरूर या उपासना ऐका. म्हणजे काय प्रार्थना समाजाची उपासना पद्धती आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये कळून येईल. त्यानंतर 65 नंतर
हे अभय शर्मा, विजय घोडगे म्हणजे इथेच आर्किटेक्ट युनायटेड जे इन्कम टॅक्स गल्लीमध्ये आहेत तेच अभय शर्मा आणि विजय घोडगे ते आमचे सदस्य होते आणि त्यांनी पुष्कळ वर्ष काम केलं. उज्ज्वला देसाई म्हणजे बाबूराव जगताप त्यांच्या कन्या, त्यांनी काम केलं. त्यांचे पती वसंतराव देसाई, केशवराव शिंदे, डॉक्टर आनंद शिंदे गायनाकॉलॉजिस्ट आहेत दीनानाथमध्ये, ते आमचे सदस्य आहेत. डॉक्टर सुषमा जोग इथे आहेत आणि एअर कमोडोर निवृत्त अशोक शिंदे ज्यांना वीरचक्र मिळालेलं होतं ते आमचे सदस्य होते आणि ते नाही ते 20 साली ते मरण पावले. मी स्वतः अर्थात आहे. नंतर आमचे काय उपक्रम असतात, एक संस्था म्हणून काय उपक्रम आहे की नुसती उपासना करणं हा एक भाग झाला, तो अत्यावश्यक भाग आहे. उपासना प्रार्थना ही तर केलीच पाहिजे, ती आत्मोन्नतीचा मार्ग आहे. त्यासाठी तर प्रार्थना समाजाची स्थापना झाली. मग ही साप्ताहिक उपासना असते आमची आणि ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असते. आणि ज्यांना काही वृद्ध सदस्य आहेत किंवा जे तरुण आहेत लांब राहत आहेत ते येऊ शकत नाहीत बुधवार पेठेत, मग त्यांच्यासाठी ऑनलाईन उपासनेचा मार्ग आहे, ते अटेंड करत असतात. आणि बालकांसाठी आम्ही सुसंस्कार चैत्रोत्सव ही आमचं जे हरिमंदिर आहे, मोठा हॉल आहे, तो त्याचं जेव्हा ती वास्तू बांधून पूर्ण झाली ती तेव्हापासून हा चैत्र महिन्यात चैत्रोत्सव साजरा केला जातो. कारण 11 एप्रिल चैत्र वद्य 6 या दिवशी ती वास्तू आम्ही वापरायला लागलो 1909 साली. त्यानंतर वार्षिकोत्सव म्हणजे 4 डिसेंबर 1870 हा आमचा स्थापना दिन आहे, त्याला धरून वार्षिकोत्सव साजरा केला जातो. बालकांसाठी सुसंस्कार शिबिर 8 ते 12 वर्षाच्या बालकांसाठी गेले 15, 20, 25 वर्ष आम्ही शिबिरं घेतोय. ते एप्रिल मे महिन्यामध्ये शाळांना सुट्टी लागल्यावर साधारण 8 ते 15 दिवस असं शिबिर असतं. सकाळी 10 ते दुपारी 4 मुलांना भोजन सगळं देतो आम्ही, मुलांनी काही बरोबर आणायचं नाही. आणि जी गरीब वर्गातली पालक आहेत त्यांच्या मुलांसाठी फी सुद्धा आम्ही घेत नाही. त्यासाठी आम्हाला डोनर पण आम्हाला लाभले आणि त्यांनी 2 लाख रुपये डोनेशन दिली की गरीब मुलांसाठी त्यांच्या फी साठी हे माझे 2 लाख रुपये वापरा. तर असं शिबिर नुकतंच मे महिन्यामध्ये आम्ही घेतलं. त्याचा समन्वय डॉक्टर सुषमा जोग आणि अनेक वर्ष 16 शिबिरं आतापर्यंत आम्ही घेतली गेल्या 25 वर्षामध्ये. आणि त्या मुलांना तिथे सुरुवातीला प्रार्थना, भजन, योगासनं म्हणजे नॉट योगासनं पर से पण योगा साईजेस म्हणू आपण. नंतर मग ऍक्टिव्हिटीज दिवसभर, मग क्राफ्ट असेल, ड्रॉइंग असेल, पेंटिंग, नृत्य. तर यावर्षी त्यांना गरबा नृत्य शिकवलं सगळ्या मुलांना. मग विज्ञान प्रयोग ही मुलं स्वतः करून पाहतात प्रयोग, असे विज्ञान प्रयोग त्याची निरीक्षण करतात, ती कशी टिपायची निरीक्षण नोंद वही करत देतो आम्ही. सगळं साहित्य पुरवतो आम्ही आणि मुलांनी फक्त पाण्याची बाटली घेऊन यायचं. मग जेवणापूर्वी प्रार्थना असते, प्रार्थना करायची. कारण सगळं हल्ली नाहीसं झालंय घराघरामधून आम्हाला दिसतं. कारण मुलं बसतात, ती आई आणून देते काहीतरी त्याची, मग कुठलं बाबा हा हे लाव याच्यावर, काय पाहिजे तुला, हे कार्टून पाहिजे लाव. मग ते पोरगं ते कार्टून बघत असतं आणि एकीकडे काय आपण खातोय तिकडेही लक्ष नसतं. तर हे योग्य आहे का योग्य हे ठरवायची वेळ आली आहे समाजात. पण हे बरोबर आहे म्हणजे. किंवा कुठेतरी गाडी काही लावून देतात, बस इथे. आमची मुलकर्णी आहे ती तिच्या मुलांना काहीही लावून देते, तू झोपो बस आणि घे आणि, परंतु त्यातनं आपण किती पिढीचा बरबाद करत चाललंय हे याच्यावर विचार करण्याची वेळ आहे. तर हे आमच्या शिबिरात मुलं वेळेवर तयार होतात. सुरुवातीला काही मुलं 10 वाजून 10 मिनिटांनी, काही 10:15, परंतु त्यांना दिसतं की हे 10च्या 10ला बरोबर टोक्याला चालू करतात, मग मुलं बरोबर यायला लागतात. आम्ही हे ठरवतो शिबिरात की भाषणबाजी करायची नाही. त्यांना मुलांना भाषणबाजी आवडत नाही आणि ती आम्ही करत नाही. म्हणूनच ती मुलं वेळेवर यायला लागतात, वेळ पाळतात. त्यांनी जेवणानंतर आपापली पानात काही टाकायचं नाही आणि ताटल्या विसरून ठेवायच्या, मग भाषणाचं काम वेगळी व्यक्ती करतात. तर आम्हाला पालक सांगतात की आमची मुलं कायमच ताटली घरी आपलं धुवून ठेवायला लागली. तर अशा काही सवयी अशा सारख्या शिबिरांना लागतात. म्हणून आम्ही सुसंस्कार शिबिर असं नाव दिलं त्याला. हेरिटेज नाही पण शिष्य
पुरस्कार दिले जातात 3. आमचे मोठे पुरस्कार 25,000 रुपयाचा पुरस्कार असे आम्ही देतो आणि ते स्थापना दिले जातात. डॉक्टर भांडारकर पुरस्कार जे पर्यावरण क्षेत्रात काम करतात, निसर्ग संरक्षण, संवर्धन. आता नुकताच किरण पुरंदरांना तो पुरस्कार दिला. विज्ञान परिषद त्यांना तो पुरस्कार दिलेला आहे. महर्षी शिंदे पुरस्कार सैनिक मित्र परिवार त्यांना दिलेला आहे, अशाच इतर संस्थांना दिलेला आहे. डेव्हिडा रॉबर्ट्स या बाई आमच्याकडे एज्युकेशन फॅकल्टीमध्ये इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या, त्या आमच्या स्नेही होत्या आणि इथे आल्या होत्या. त्यांनी प्रार्थना समाज पाहिला, समजून घेतलं सगळं. आमची शाळा होती तेव्हा चालू आणि दरवर्षी त्या 100 पाऊंड मुलांसाठी शाळेसाठी पाठवायला लागल्या. आणि त्यांच्या आश्चर्य म्हणजे त्यांच्या 14 साली त्यांच्या बहिणीचा आम्हाला फोन आला की तिचं असं निधन झालं, परंतु तिच्या मृत्यूपत्रात त्यांनी 2,000 पाऊंड प्रार्थना समाजासाठी ठेवले. तर असे ह्या व्यक्तींमुळे आम्ही चाललोय, त्या बळावर आम्ही आतापर्यंत पुढे पुढे चाललेलो. तर त्यामुळे त्यांच्या नावेच आम्ही तो पुरस्कार केला की लहान मुलं, अपंग मुलं, ज्यांना जास्ती गरज आहे अशा मुलांसाठी ज्या व्यक्ती किंवा संस्था काम करतात त्यासाठी हा पुरस्कार तो कामाईनीला दिलेला आहे, मुंबई प्रार्थना समाजाला दिलेला आहे, अनेक संस्थांना गेले जवळजवळ 12 वर्ष हे पुरस्कार अव्याहतपणे चालू आहे. तो कार्यक्रम दरवर्षी 4 डिसेंबरला होतो आणि तो इथे भांडारकर संस्थेमध्ये होतो. तेव्हा आपण 4 डिसेंबरला नक्की तिथे या. 5 वाजता तो कार्यक्रम आहे. नंतर शिष्यवृत्ती पण आम्ही काही देतो त्या देणगीद्वारे, म्हणजे 1,000 रुपये महिना याप्रमाणे 12,000 रुपये वर्षाचे, म्हणजे त्याचे आम्ही 15,000 घेतो कारण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आम्हाला आहेत. तर 45,000 रुपये 3 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना, ज्यांनी डिग्रीला रजिस्टर केलंय अशा मुलांना निवडून त्यांना त्यांनी त्यांचं प्रोग्रेस दर 6 महिन्यांनी सादर करायचा आणि 6 महिन्यातून एक उपासना आमची अटेंड करायची. दर महिन्याला एक, असं 6 महिन्यांनी 6 उपासनाचा रिपोर्ट त्यांनी द्यायचा की त्याला काय समजलं त्यातून. त्यानंतर वर्षाकालीन ज्ञानसत्र आम्ही घेतलीत. वीरा करंदीकरांची व्याख्यानं श्रावण महिन्यामध्ये, ज्ञानेश्वरीवर पूर्ण आठवडाभर व्याख्यानं, किंवा अशोक कामतांची नामदेवांच्या वरती व्याख्यानं आम्ही वर्षाकालीन ज्ञानसत्र घेतो किंवा युवक मेळा घेतो. विज्ञान प्रयोग स्पर्धा आम्ही घेतली अनेक वेळा. भजन गायन निरूपण स्पर्धा आम्ही घेतली शाळेतल्या मुलांसाठी, की भजन म्हणायचं पण त्याचा अर्थ सांगायचा त्यांनीच. नंतर हेरिटेज वॉक हल्ली आमचे हरिमंदिर जे आहे ते हेरिटेज इमारत आहे, त्यामुळे तिथे हेरिटेज वॉक साठी लोक येतात, त्यांना आम्ही माहिती देतो, उपासना सांगतो. कारण त्यांना आम्ही सांगतो ही कमानी आणि दगडी भिंती म्हणजे काही आमचा खरा वारसा नाहीये. खरा वारसा आमच्या विचारांमध्ये आहे. त्या आमच्या उपासना कशा चालतात याची झलक आम्ही त्यांना दाखवतो. नंतर भांडारकर आश्रम निवास हा भांडारकरांच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू होती. तिथे गेल्या वर्षी आम्ही मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते 11 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, जे विद्यार्थी MPSC UPSC साठी अभ्यास करतायत त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केलं. त्या वसतिगृहात त्यांना राहण्याची सगळी सुव्यवस्थित, पाणी, गरम पाणी, गार पाणी, तसंच शुद्ध पाणी प्यायला, नंतर इंटरनेट, हे सगळ्या सुविधा आम्ही त्यांना, आणि अभ्यासिका, हे सगळं खूप शांत वातावरणात ही मुलं खूप खुश आहेत. नंतर संस्कार विधी, प्रार्थना समाजाने प्रसिद्ध केलेले, डॉक्टर भांडारकरांनी स्वतः लिहिलेले विविध संस्कार विधी आहेत. म्हणजे लग्न, मुंज, कुणाची, मुलाची मुलीची, दोघांची मुंज प्रार्थना समाजात आहे. आणि अंत्यविधी, अंत्येष्टी, आद्यश्राद्ध, नामकरण, अशा प्रसंगी काय प्रार्थना करायची, काय संस्कार, कोणते विधी करायचे, तर त्यांनी वेदोपनिषदांचा वापर करून प्रार्थना समाजाच्या पद्धतीने ते विधी लिहिलेले आहेत आणि ते प्रसिद्ध केलेत प्रार्थना समाजाने. तर हे आम्ही स्वतः करतो. म्हणजे कोणी म्हटलं की लग्न लावायचं माझ्या मुलाचं या पद्धतीने तुमच्या, तर आम्ही जातो, तो विवाह संपन्न करतो. तो मान्य आहे, म्हणजे त्याला फक्त सर्टिफिकेट दिलं आणि फोटो दिला की तो पण रजिस्ट्रेशन साठी मान्य आहे आणि त्याला काही खर्च येत नाही, काही नाही. आम्ही फक्त सांगतो तुम्हाला काय द्यायचं ते प्रार्थना समाजाला डोनेशन द्या.
आणि असे ते संस्कार विधी ते सुद्धा आम्ही काही आता आमची योजना अशी आहे की ते आम्ही इंटरनेटवर टाकणार आहोत, म्हणजे आमच्या चॅनलवर टाकणार आहोत. ज्यांना पाहिजे त्यांना तिथून घेता येते. अखिल भारतीय ब्रह्मोपनिषद असते दरवर्षी, जिथे जिथे ब्रह्म समाज प्रार्थना समाज आहेत त्या सगळे एकत्र जमून आम्ही चर्चा करतो, वेगळे प्रश्न वेगळे सोल्युशन्स. तर ती मागील वर्षी सिमला इथे झाली होती, आम्ही गेलो होतो तिथे. असे वेगळे उपक्रम आहेत. हे हरी मंदिर हे 1909 साली उभारलं गेलं. ही जी जागा आहे संपूर्ण ती न्यायमूर्ती रानडे यांनी आपला अख्खा पगार देऊन ही 17,600 स्क्वेअर फूट जागा विकत घेऊन संस्थेला दिली. आणि त्या संस्थेवर तो भांडारकर आश्रम आणि हे हरी मंदिर, त्याला हरी मंदिर नाव दिलंय कारण हरी या शब्दाचा वेदोक्त अर्थ असा आहे की जो आपल्या संकटाचं निवारण करतो तो हरी. त्यामुळे हरी मंदिर म्हणजे त्याला शिखांनी, मी म्हणतो शिखांच्या धर्मासारखं थोडं आहे. हर मंदिर ते म्हणतात, हर मंदिर साहेब सुवर्ण मंदिर नाही का, तसं हे आमचं हरी मंदिर. पुढे हे आतून असं दिसतं. आणि शिबिरामध्ये डॉक्टर सुषमा जोग मुलांकडनं व्यायाम थोडासा करून घेतात. ही डॉक्टर भांडारकर यांच्या स्मृतीनिमित्त ही समाधी नाही, त्यांची समाधी असं चुकून म्हटलं जातं त्याला, पण त्यांच्या स्मृतीनिमित्त हा स्तूप बांधलाय कारण त्यांचा बौद्ध धर्माचा चांगला अभ्यास होता. आणि त्यामुळे तो स्तूप तिथे त्यांच्या स्मृतीनिमित्त बांधलाय. या चित्रामध्ये आम्ही दोघं दिसतोय आणि या ज्या सिनियर बाई आहेत त्या डॉक्टर भांडारकरांची ती पणती आहे. सौभाग्यवती टंडन. तर त्यांची आई म्हणजे मालिनी खान. ह्या मालिनी खान म्हणजे मालिनी पाणंदीकर आणि मालिनी पाणंदीकर सुलभा पाणंदीकरांची बहीण, मोठी बहीण, आणि ती भांडारकरांची नात. तर असे ते त्यांची डायरेक्ट पणती आहे. तर त्या पुण्यात असतात आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती येऊन. त्यांचं वय 92-93 असं काही आहे, पण ते येऊन बघून भेट देऊन गेल्या त्यांना. असं म्हणतात हो, असं म्हणतात, पण आमच्या उल्लेख नाही. खूप आधी बांधलेलं नाही. भांडारकरांची 25 साली गेले. खूप आधी बांधले हो, पण विनेशच नाही. लहानपणापासून ऐकलं ते पण सांगते आहे, परंतु लेखी कुठेही उल्लेख नाही. नेक्स्ट हा तो भांडारकर आश्रम. याच्यावर अजून एक मजला आहे, कौलारू. सगळं आम्ही त्याची साकारून घेतल्या. हेरिटेजने आम्हाला सांगितलं की नाही नुसतं हे नाही, तुम्ही ती ॲस्बेस्टॉसचे पत्रे होते आधी ते काढा आणि स्टीलचे पत्रे घाला आणि त्याच्यावर कौलं लावा. म्हणजे ती कोणाला दिसणारी कौलं. आणि हेरिटेज वास्तू नाहीये ती, हेरिटेज वास्तू हरी मंदिर आहे. त्या हरी मंदिराचं आम्ही ते केलं आणि 15 लाख रुपये खर्च केले त्याच्यावर. परंतु ह्याच्यावर आम्हाला नका करायला लावा, मी नुसते पत्रे लावतो. नाही ऐकलं त्याने, ते करायला लावलं. मागच्या बाजूला भांडारकर आश्रम, भांडारकरांच्या नावाने त्यांच्या स्मृतीसाठी हे बांधलेले आणि त्याचं आम्ही भांडारकर आश्रम निवास असं केलेलं आहे. आणि तिथे मुलांची राहण्याची सोय केली. बदल आता काही केलेलं नाहीये. वरच्या मजल्यावर खाली अभ्यासिका आहे आणि छोटं किचन आहे बाजूला, तिथे मुलांना चहा कॉफी करून घेता येतो, अशी सोय केलेली आहे. इथे आपल्या चित्रात दिसतात त्याच्यामध्ये मेधा कुलकर्णी नाही, हा नंतरचा पत्ता काय 441 बुधवार पेठ. हा म्हणजे पाचोडे विठोबाच्या जवळ आहे, गल्लीच्या बाजू. हा, भारत हायस्कूलच्या शेजारी. हे हरी मंदिर आम्ही गेले काही वेगवेगळे उपक्रम सुरू केले. त्यातच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आम्ही सेलिब्रेट करतो. कारण सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. त्यामुळे आम्ही हे
2 कार्यक्रम करतो, झेंडावंदन आणि आमच्या वसतिगृहातली मुलं येतात, आणखीन काही सदस्य येतात. नेक्स्ट सदानंद मोरे यांचं व्याख्यान नुकतंच आम्ही चैत्रोत्सवात केलं होतं. रानडी भांडारकर या विषयावर ते बोलले होते. जो चैत्रोत्सव जो आमचा असतो त्याच्यामध्ये बंगाली ग्रुप पुण्यामध्ये आहे, उपासना ग्लोबल उपासना फोरम, आणि बंगाली खूप आहेत पुण्यामध्ये सध्या. आणि अतिशय सुंदर त्यांनी रवींद्रनाथांचं ब्राह्मसंगीत, म्हणजे रवींद्र संगीत हा एक भाग आला, पण रवींद्रनाथांनी ब्राह्म समाजाचे ते असल्यामुळे त्या ब्राह्म अभंग आणि भजनाला जे चाललेलं आहे त्याला ब्राह्मसंगीत असं म्हटलं. तर ते ब्राह्मसंगीत या सगळ्यांनी सादर केलं आणि ते दिसत आहेत आपल्याला. तसंच त्या कार्यक्रमात व्याख्यान एक ठेवलं होतं आम्ही. डॉक्टर प्रसाद बर्वे, ते फ्रेंच भाषेचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी फ्रान्समधील प्रबोधन जो वेस्टर्न लिबरल थॉट मगाशी म्हटलं त्यावर त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. आणि खूप आनंद वाटतो मला सांगायला, हे ते अभ्यासिकेचा भाग आहे आमच्या, मगाशी बाहेरून आपण जी पाहिली. आणि हा जो प्रोजेक्टर आहे तो प्रोजेक्टर आणि स्क्रीन असं सगळं डॉक्टर सुषमा जोग यांच्या कलिग श्रीमती माधवी मित्रा यांनी त्या आम्हाला देऊन दिली. जवळजवळ 1 लाख रुपयाची देणगी त्यांनी दिली. पण त्याच्यामुळे आता कुठलंही व्याख्यान असेल तर आम्हाला सदीप व्याख्यान आयोजित करता येईल. हे शिबिरामध्ये डॉक्टर आठले, ह्या डॉक्टर नेहा आठले या स्किन स्पेशलिस्ट आहेत, MD स्किन आहेत त्या. तर त्या मुलांना आरोग्याच्या सवयी कशा असाव्यात याचं व्याख्यान त्याच्यामध्ये देतात. शिबिरामध्ये हे पण असं आम्ही दरवेळी एका डॉक्टरला बोलवतो, मग कधी दाताचे, कधी डोळ्याचे, कधी ह्याचा स्किन आणि जनरल हायजीन. हे विज्ञान प्रयोग दाखवतात. ह्या ज्या इन्स्ट्रक्टर आहेत त्या मुलांना समजावून दाखवतात प्रयोग कसा करायचा, कशी ऑब्झर्वेशन घ्यायचे. आणि असे 3 वेगळे ग्रुप केले होते आणि मग ती वेगळ्या ग्रुपकडे ती मुलं रोटेट झाली. ते विज्ञान प्रयोग, कारण हल्ली कॉलेजमध्ये काय झालंय, नुसतं पुस्तकी ज्ञान वाढायला लागलंय. म्हणतात सगळे एज्युकेशनिस्ट म्हणतात की विज्ञान हा नुसता अभ्यास वाचण्याचा विषय नाही, तो विज्ञान हे करून बघायला पाहिजे. पण प्रत्यक्ष काही होत नाही. असतात लॅबोरेटरीज, काही शाळांना आता अटल लॅबोरेटरीज, अटल टिंकरिंग लॅब्स या आपल्या सरकारने, केंद्र सरकारने सुरू केल्या. तर त्यामुळे तिथे काही आता प्रयोग व्हायला लागलेले. तर हे प्रयोग त्यामुळे मुलांनी स्वतः करावे म्हणून आम्ही मुद्दाम सायंटिफिक एक्सपेरिमेंटचं सेशन तिथे घेतो. बोलायला प्रथमच मला कोणीतरी बोलवलंय आणि या गोष्टीचा मला अतिशय आनंद झाला.